नमस्कार. मराठी युवा या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज एक झणझणीत विषय घेऊन आलो असं समजा. आजचा जो विषय आहे तो आपण आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी अनुभवतो. काही जणांना तो सतत अनुभवायला लागतो दुर्दैवाने, काही जणांना तो काही ठिकाणी अनुभवायला येतो, परंतु त्याच्यातनं ते लगेच बाहेर पडतात आणि बाकी त्यांना तसा काही फारसा फरक पडत नाही. तर तुम्ही टायटल वाचलंच असाल व्हिडिओचं. आपल्या आयुष्यामध्ये शक्यतो न टाळता येण्यासारखा एखादा शब्द इन्सल्ट, अपमान किंवा अजून त्याला जास्त प्रोफेशनल आपण जर वलय दिलं तर मेंटल हॅरॅसमेंट किंवा मानसिक त्रास ज्याला आपण म्हणतो. तर हा विषय घेऊन येण्याचं कारण काय, अगदी मुद्देसूद आपण जाणार आहोत व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की मला नाही वाटत या गोष्टीचा अनुभव घेण्यापासून कोणी सुटतं. मग तो कोणीही व्यक्ती असेल त्याला कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये असा एखादा प्रसंग अनुभवायला लागतो ज्याच्यामध्ये त्याचा अपमान होत असेल किंवा त्याचं मानसिक संतुलन बिघडत असेल, मानसिक त्रास होत असेल समोरच्या व्यक्तीमुळे. ऑब्व्हियसली समोरची व्यक्ती कोण, जी त्याच्यापेक्षा हायर ऑथॉरिटी आहे, जी त्याच्यावरती बसलेली आहे, अशा लोकांकडून किंवा एनी हाऊ रस्त्याने जाताना कॅज्युअली होतात गोष्टी काही आणि आपल्याला इन्सल्टिंग काही ऐकावं लागतं, पाहावं लागतं, अनुभवावं लागतं. ह्या गोष्टीतून सगळेच गेलेले असतात. म्हणून म्हटलं या विषयावरती थोडं बोलावं. का माहिती आहे का, आपण म्हणजे मी आणि माझ्या आधीची जनरेशन हे जे हा व्हिडिओ पाहतायत, आपण या इन्सल्टिंग वगैरे मेंटल हॅरॅसमेंट वगैरे गोष्टीतनं पुढे गेलो आहे आणि आपण त्याच्यातून निभावलो आहे. परंतु एक शिक्षक म्हणून काम करताना मला असा अनुभव येतो की आजच्या पिढीला म्हणजे वय वर्ष 12 पासून जी आता करंट पिढी आहे, 12 पासून 25 ही जी पिढी आहे ना, ह्यांना हे इन्सल्टिंग वगैरे सहन होत नाही. दे रिअली फील की दिस इज समथिंग विच इज नॉट ॲक्सेप्टेबल. मग चूक कोणाची का असेना, पण मी अरे बोलल्यानंतर समोरचा कार्य बोललाच पाहिजे. हल्लीची मुलं तर माझ्या मते एजही बघत नाहीत. बरेचदा असं होतं समोर कोण आहे, कशी व्यक्ती आहे, तो मला उलटा बोलला ना मी त्याला सुनावणार, अशा ॲटिट्यूडनीच जर का आजची युवा पिढी जात असेल पुढे, तर मला असं वाटतं की कुठेतरी मला या विषयावरती थोडं बोललं पाहिजे. तर म्हणून हा विषय घेऊन आलेलो आहे मी की इन्सल्टिंग, अपमान किंवा मानसिक त्रास हा आपल्याला होतो, का होतो आणि आपण त्याच्यावरती कसं सोल्युशन काढलं पाहिजे. सिम्पल, व्हेरी प्रॅक्टिकल आणि टू द पॉईंट बोलणार आहे मी. जास्त इकडनं तिकडे जाण्याचा मी प्रयत्न नाही करणार. तर हा जो पॉईंट आहे की माझ्या हातामध्ये एखादे अधिकार प्राप्त झाल्यानंतर मी माझ्या सबऑर्डिनेट्सना ट्रीटमेंट देताना त्यांना तुच्छ वागवत असेल तर हा एक चांगला गुण नाही आहे. दिस इज, मी तर ह्याला एक ॲबनॉर्मॅलिटी म्हणून ट्रीट करतो. तर आता पहिला प्रश्न माझा की इन्सल्टिंग मध्ये काय काय होऊ शकतं, मेंटल हॅरॅसमेंटमध्ये काय काय होऊ शकतं, का होतं ते एकंदरीत हा दुर्गुण आहे. माझ्यावरती जो बसलेला आहे तो मला दाबण्याचा प्रयत्न करतोय, मला सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची कारणं अनेक असू शकतात. तर पहिला प्रश्न की काय काय होऊ शकतं. मी स्वतः माझे अनुभव शेवटी सांगेन तुम्हाला. मी खूप इन्सल्ट सहन केलेत लाईफमध्ये, वर्कमध्ये सुद्धा आणि नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा. आणि स्वतःचे अनुभव गाठीशी असले की जास्त चांगलं एक्सप्रेस करता येतं की हा टॉपिक काय आहे. जी यंग जनरेशन हे ऐकते, ज्यांनी अजून काही फारसं जग पाहिलेलं नाही आहे, त्यांना हे फार कामी येईल. तर काय काय होऊ शकतं बघा. मी एखाद्याला अप्रोच झालो, तो माझ्याकडे लक्षच देत नाही आहे. मी त्याला 2-3दा विचारतोय, तो माझ्याकडे लक्षच देत नाही. दिस इज इन्सल्टिंग. मी उद्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माझी एखादी फाईल घेऊन जातोय, तो माझी ती फाईल फेकून देतोय किंवा त्या फाईलमध्ये वाटेल तसं बडबड करतोय. दिस इज इन्सल्टिंग.
मी एखादं काम करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मुद्दामहून माझ्यावरचा जो आहे, व्हॉट एव्हर, शी ऑर ही, लेडी असेल किंवा एनी मॅन असेल, तो मला सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. ही इज नॉट हॅपी की मी हे काम सक्सेसफुली करावं. दिस इज इन्सल्टिंग, दिस इज मेंटल हॅरॅसमेंट. सो दिस काइंड ऑफ थिंग्स हॅपन आणि आपण हे टाळू नाही शकत. इन्सल्टिंग ट्रीटमेंट मिळणं किंवा मेंटल थोडंसं आपल्याला त्रास होणं हे अ पार्ट ऑफ वर्क आहे, ते आपण अवॉइड नाही करू शकत. आता इथे इथे गल्लत करू नका. एखादा मला ओरडतोय तर कदाचित ते ओरडणं किंवा त्याचं सांगणं हे कदाचित माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी असू शकतं. हेतू काय तो लक्षात घ्या. गल्लत करू नका. ओरडणारे दोन्ही प्रकारचे बॉस असतात, परंतु एकाचं ओरडणं हे माझ्या चांगल्यासाठी असतं, जेणेकरून त्याचं ओरडून झाल्यानंतर किंवा त्याचं सांगून झाल्यानंतर मी माझ्यामध्ये चांगले बदल करून घेण्यासाठी पॉझिटिव्हली तयार होतो. आणि जो दुसरा प्रकारचा बॉस असतो की नाही, त्याच्याकडून येणारे वर्ड्सच असे असतात की ते इथे जाऊन लागतात. दॅट इज नॉट समथिंग की माझ्या चांगल्यासाठी असेल, दॅट इज समथिंग इन्सल्टिंग. तुम्हाला उदाहरण देऊ का? मी असं बोलून तुम्हाला कळत नसेल ना. हे उदाहरण पहा. हे उदाहरण पाहून झालं की आपण पुढची चर्चा करू. सर. हां, काय रे? सर, तुम्ही ते कोटेशन मागितलेलं उद्याच्या क्लायंट मीटिंगचं. हां, बघू ना, दाखव. काय आहे सर? कोटेशन आहे. तुम्ही उद्यासाठी मागितलेलं ड्राफ्ट आहे सर. कोटेशन हे अशी सुरुवात, कोटेशनची सुरुवात अशी असते. काय झालं सर? बरंच चुकलंय का? अरे, एखाद्याला आपल्याला जेव्हा काही करस्पॉन्डन्स करायचं आहे, लेटर लिहायचं आहे, त्यावेळेला सुरुवात कशी असली पाहिजे? अरे काय तुम्ही माणसं रे, एक साधं काम नाही करता, प्रमोशन कशी होणार तुमची? काय बाबा तुम्ही लोक. बस इकडे. बोला ना सर. आता ह्या सगळ्यामध्ये सुरुवात तर बेकार झालेलीच आहे. त्याच्यात सगळ्याकडे स्पेलिंग मिस्टेक आहेत 10. एखादं लेटर जेव्हा आपण ड्राफ्ट करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला लागतात. याचं आपलं प्रेझेंटेशन झालं आहे की नाही? हो सर, झालं ना. मग तरी एवढं चुका. एक काम कर, हे कॅन्सल कर सगळं आणि परत नवीन बनव. आणि हां, उद्या येणार नाही आहेस ना? नाही सर, उद्या प्लीज. संडे आहे आणि थोडा प्लॅन आहे फॅमिली बरोबर. बरं, मग लवकरात लवकर जरा ते आजच्याच बनवून पाठवा. आज हवं तर बस थोडा वेळ जास्त. हां, सगळे गेले तरी चालतील, आपल्याला काही नाही आहे. आपल्याला एक कोटेशन पाठवायचं आहे. आजच्या आज मलाही मिळालं पाहिजे. एनी हाऊ, आजच्या आज. लक्षात येते? हां सर, मी सगळे चेंजेस करतो आणि तुम्हाला आजच्या आज देतो. आणि हे तुमच्या फायद्यासाठी आहे रे, हे माझ्यासाठी आहे का? हे चांगलं करशील तर बाहेर कुठे नोकरी शोधत जाशील अजून चांगली, तर हे सगळं कामी येईल. काय तुम्ही, चल चालू कर. ठीक आहे. ओके सर. थँक्यू. सर. काय एक एक सगळे जोक पाठवतात, फॉरवर्ड करतो. एक्सक्यूज मी सर. सर. ऐकतोय मी, ऐकतोय. बहिरा नाही आहे. 2 मिनिटं. कामात हे दिसत नाही आहे? कुठून येतात, साधे मॅनर्स नाहीत, कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, काय आहे? सर, तुम्ही ते कोटेशन मागितलेलं उद्याच्या क्लायंट मीटिंगचं. वाणीकडे. ठीक आहे सर. इंग्लिश सब्जेक्ट होता का रे शाळेत, कॉलेजमध्ये? शिकलायस ना? ABCD येते का? ऑफकोर्स. ऑफकोर्स येतं सर. देवा रे देवा. म्हणजे मला एक कळत नाही, तुमचे इंटरव्ह्यू घेतले कोणी? आपल्याला एक ड्राफ्ट साधा बनवता येत नाहीये.
तुझ्या आजूबाजूचे जे टीममेट आहेत ना, जरा शिक काहीतरी. नुसतं त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारायच्या तेवढंच येतं आपल्याला. शिकावं पण काहीतरी. याला काय ड्राफ्ट म्हणतात? इज अ ड्राफ्ट. सर पण निदान चुकलंय काय तिथं सांगा, पूर्ण वाचा तरी ऍटलिस्ट. नॉन सेन्स. आणि एक काम कर, हे घेऊन जा. हे घेऊन जा आणि सगळं परत बनव. ठीक आहे. ओके सर. आणि हो, अजून एक, उद्या तू नाही असे मला सांगितलेस, बट दॅट डझंट मॅटर. उद्या आपल्याला मीटिंग ठेवली आहे आपण. मीही स्वतः येणार आहे. मी थोडा उशिरा येईन, पण तू नॉर्मल टाईमला यायचं आहे. आणि सर बट मी तुम्हाला सांगितलंय खूप आधी या संडेबद्दल. आय नो, मला माहिती आहे तुझा प्लॅन वगैरे होता, बट ते जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. आपलं काम इम्पॉर्टंट आहे. तुला जॉब करायचा आहे की नाही करायचं आहे, का दुसऱ्यांना प्रमोशन देऊन पुढे पाठवू? राहायचं आहे ना कंपनीमध्ये, मग काम करायचं जसं मी सांगेन. कळलं? सर बट कधी नव्हे तर मला फॅमिली बरोबर वेळ मिळतो सर. नो आर्ग्युमेंट्स. नो आर्ग्युमेंट्स. उद्या सकाळच्या वेळेला नॉर्मल, संडे असू दे काही असू दे, वॉट एव्हर, तू मला इथे पाहिजेस. अदरवाईज आय विल रिपोर्ट अ मेमो ऑन यू. कळतंय? एक तर आधीच कोटेशननी डोकं फिरवलंस माझं. येस सर. अरे निघ ना. काय कमाल करतात लोक. कुठून येतात रे? जरा आधी मॅनर्स शिकून या. काय करतायत? पाहिलं कसा वाटला आपल्याला डिफरन्स? तुम्ही जर का त्या 5% मध्ये येत असाल की तुमचा बॉस ड्रीमचा बॉस ॲज अ ड्रीम बॉस आहे, तर तुम्ही खूप नशीबवान आहात. बट 95% लोकांना कुठे ना कुठेतरी झटके बसतात इन्सल्टिंगचे, थोडे मानसिक त्रासाचे. आणि आता मी ह्या पॉईंटवर येणार आहे की ही गोष्ट आपण अवॉइड नाही करू शकत. तर मला काय करायला लागेल? आणि मग मी तुम्हाला थोडे माझे पर्सनल अनुभव सांगेन की काय मी लाईफमध्ये बघितलं आहे. भरपूर इन्सल्टिंग. म्हणजे आय वॉज लाईक, कधी कधी तरी मी असं विचार करतो की सिरियसली दिस इज लाईफ वॉट. म्हणजे समोरच्या माणसाच्या मनाचा विचार करतो की नाही आपण, हा एक फार मोठा प्रश्न पडतो मला. जर का मी ज्याला ओरडतोय, वाईट ट्रीटमेंट देतोय, मी त्या माणसाच्या जागी उभं राहून पाहावं आणि मी ते शब्द स्वतःसाठी झेलू शकतो का हा विचार करावा. जर त्याचं उत्तर नाही येत असेल, आणि ऑब्व्हियसली कोणाचंही उत्तर नाहीच येणार, तर मला काही अधिकार नाही आहे की मी माझ्या शब्दांनी फक्त जस्ट मला पॉवर आहे माझ्या हातात म्हणून मी समोरच्याचा इन्सल्ट करावा, याचा अधिकार मला कोणीही दिलेला नाही आहे. दिस इज रॉंग. कारण आज जगामध्ये पर्सेंटेज असं आहे की लोक आधीच डिमोटिवेट होतात. यंग जनरेशन तर फटाकसे अशी अस्थिर होते की त्यांना हे धरलं ते सोड, ते धरलं हे सोड, ही करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे जर त्यांना डायरेक्शन चांगलं देणारं कोणी भेटलं नाही, तर ही मुलं डायरेक्शनलेस होऊ शकतात. अँड विच इज व्हेरी हार्मफुल फॉर द फ्युचर ऑफ दोज पीपल, ऑल्सो फॉर द कंट्री. त्याच्यामुळे इट इज व्हेरी नेसेसरी की आपण इन्सल्ट घेणं अवॉइड नाही करू शकत आहे, पण मी माझ्या साईडनी काही तयारी करू शकतो. तर ती मी तुम्हाला सांगणार आहे की माझं माइंड मी कसं रेडी केलं पाहिजे आणि माझ्याकडे काय काय ऑप्शन आहेत की माझ्याकडे इन्सल्टिंगच्या घटना जास्त घडत असतील तर मी काय केलं पाहिजे. तर आता पॉईंट नंबर 1, सगळ्यात सोपा आणि तडकाफडकी मार्ग आहे हा, जो आजच्या जनरेशनला घ्यायला जमतो, पण त्याच्या पुढे काय करायचं हे मग त्यांना कळत नाही. अशा वेळेला बरेचदा आपण जातो निगेटिव्हिटीमध्ये, डिप्रेशनमध्ये, आणि काहीतरी उलटंच होऊन बसतं. सो मार्ग सांगतोय आणि त्याच्या मागचे मी तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस सांगेन. सो लक्ष असू द्या. एखाद्या ठिकाणी मला काम करणं जमत नाही, कारण जो माझ्याकडनं काम करून घेतोय तो मला एक तर नीट ट्रीट करत नाही आहे आणि सतत मला टॉर्चर आहे, कामाचं प्रेशर आहे, समजून घेत नाही आहे. मी काम करण्याचा प्रयत्न करतोय पण समोरच्याला ते पटत नाही आहे. अशा वेळेला सगळ्यात सोपा आणि तडकाफडकी उपाय असतो तो जॉब सोडून देणे, ती नोकरी सोडून देणे. खड्ड्यात गेलं असं आपण मनात बोलतो आणि आपण रेझिग्नेशन देऊन टाकतो, बाहेर पडतो. आता याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय आहे? तुम्ही ती कंपनी सोडली
तर तसा त्या कंपनीला काही फारसा फरक पडत नाही, पण फरक पडू शकतो जर तुम्ही तेवढे कॅपेबल असाल. सो पॉईंट नंबर 1, तुम्ही हे डिसिजन तेव्हा घ्या जेव्हा तुमच्या मनात ही खात्री असेल की ही कंपनी नाही, मी दुसरीकडे कुठेही जॉब करू शकतो, कारण माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, माझ्यामध्ये ते नॉलेज आहे, माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे. हा कॉन्फिडन्स आहे का तुमच्यामध्ये? जर तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स असेल की ही नाही कंपनी गेली तर मी दुसरी कंपनी माझ्या बळावरती मिळवेन, कारण मला स्वतःवरती आत्मविश्वास आहे का तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स? एवढा कॉन्फिडन्स जर असेल तर आपल्याला ती नोकरी सोडण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नसतो. परंतु कधी कधी आपण भावनेच्या भरामध्ये डिसिजन घेतो आणि हा माझ्यावरती भडकला म्हणून मी त्याच्या तोंडावरती रेसिग्नेशन मारून बाहेर पडलो. आता पंचायत अशी होते की पुढे काय? एखादी मिळालेली नोकरी, मुश्किलीने मिळालेली नोकरी, पण माझ्या थोड्याशा त्या ॲटिट्यूडमुळे मी ती गमावून बसतो आणि मग प्रश्न पडतो पुढे काय? हे ह्या मार्गाचं डिसॲडव्हान्टेज आहे. जर तुम्हाला खात्री नसेल की पुढे काय होणार आहे किंवा माझं पुढे काय होईल, तर इट्स बेटर तडकाफडकी ती नोकरी सोडणे आणि त्या कंपनीतनं बाहेर पडणे हे सोल्युशन योग्य होऊ शकत नाही. हे बघा, दरवेळी तो बॉस माझा अपमान करतोय म्हणजे मी पण त्याला 2 कानाखाली वाजवेन, हा विचार मनात येतो आपल्या, पण तो प्रत्यक्षात उतरवणं हे चांगलं नाही आहे. तो गाढवासारखा वागतोय म्हणून मी मूर्खासारखं वागायचं, ह्याला सोल्युशन म्हणत नाहीत. ठीक आहे, तुम्ही रेसिग्नेशनतून बाहेर पडा, पहिला मार्ग कळला तुम्हाला, पण मी सांगितलेल्या गोष्टी पण लक्षात ठेवा. मला माझ्या योग्यतेवरती जॉब मिळवता येईल का? व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा पर्याय, तुम्ही जर का कॅपेबल आहात, तुमच्याशिवाय जर का एखादी गोष्ट अडू शकते, तर तुम्ही तुम्हाला होणाऱ्या त्रासाचा, तुम्हाला होणाऱ्या इन्सल्टिंग ट्रीटमेंटचा विरोध करू शकता. बरं, तुम्हाला कंपनी सोडायची नाही आहे कारण तुम्हाला हे माहिती आहे की तसंही जॉब मिळणं कठीण आहे, बिझनेस वगैरे करण्याची माझी मनाची तयारी नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही तिथे विरोध करू शकता. ऑब्व्हियसली असे बरेच जण आहेत जे ह्या ट्रीटमेंटचा विरोध करतात, खुलेआम करतात की नाही सर मला हे पटलेलं नाही. आता तुम्ही जो मगाचचा व्हिडिओ पाहिलात त्याच्यामध्ये जी सेकंड केस आहे, ज्याच्यामध्ये तो ते लेटर फाडतो आणि त्याला उद्या यायला सांगतो, म्हणजे संडेला यायला सांगतो, जेव्हा की त्याचा ऑलरेडी प्लॅन असतो. अशा वेळेला जर का तो माणूस कॅपेबल असेल किंवा तो खरंच वर्दी असेल, वर्थ असेल, तर तो त्या ठिकाणी विरोध करू शकतो की नाही सर, एक दिवस आहे अँड वर्क एथिक्सप्रमाणे आणि कल्चरप्रमाणे संडे इज टू बी मीट फॉर फॅमिली अँड संडे इज समथिंग दॅट वी शुड एन्जॉय. ठीक आहे, जरुरी असेल, खूप गरज असेल तेव्हा कामावरती नक्की जाऊ, परंतु मुद्दामून जर मला कोणी असं ट्रीट करत असेल आणि मुद्दामून माझ्या सुट्ट्यांवर मला बोलवून मुद्दामून काम देत असेल तर आपण इथे विरोध करायला हरकत नाही. बरं, आता तुम्ही वरच्या दोन्ही गटात मोडत नसाल, तुम्हाला कंपनी सोडणंही जमत नसेल, तेवढं धैर्य नसेल आणि तुम्हाला जर का विरोध करण्याचं थोडं सामर्थ्य होत नसेल, तर तिसरा थोडासा कठीण पण एकदम सोपा पर्याय कोणता सांगू का तुम्हाला? या कानाने ऐकायचं, त्या कानाने सोडून द्यायचं आणि आपलं काम आणि आपण, आपलं काम भलं आणि आपण भलं हे करत राहायचं. तिसरा पर्याय थोडा कठीण आहे कारण आपल्याला त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहावं लागतं जिथे आपली राहण्याची खरी तर मनाची तयारी नाही आहे. पण एक लक्षात घ्या, तिथे त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहताना तुम्हाला जर का घरी आल्यानंतर त्याचा मनस्ताप होत असेल आणि तुम्ही तो घरच्यांवर काढत असाल तर इथे तुम्ही चुकताय. कंपनीचा ताप कंपनीमध्ये सोडून तुम्ही परत या. घरी आल्यानंतर तुम्ही तो ताप घरी घेऊन नाही आलं पाहिजे. सो मी तुम्हाला 3 पर्याय कोणते सांगितले. पहिला पर्याय, जेव्हा तुम्ही प्रचंड सेल्फ कॉन्फिडंट आहात आणि तुम्हाला तोडच नाही आहे की माझं नॉलेज, माझी कॅपॅबिलिटी मला माहिती आहे, आय कॅन प्रूव्ह माय सेल्फ. अशा वेळेला तुमच्याकडे प्रचंड पेशन्स पाहिजेत, प्रचंड हार्डवर्क करण्याची तयारी पाहिजे आणि प्रचंड यू कॅन से अजून चॅलेंजेस ॲक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे. तर तुम्ही ती नोकरी सोडू शकता. म्हणजे अगदी म्हणतो ना आपण, त्याच्या तोंडावर रेझिग्नेशन मारावं असं वाटतंय, ही जी भावना असते की नाही, ती तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता. परंतु अशा वेळेला ना दुसऱ्या कंपनीमध्ये जाताना त्या पहिल्या कंपनीच्या वाल्यांनी थोडा त्रास देणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पण तुम्ही म्हणून म्हटलं सगळे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे, जमत नसेल तर दुसरा पर्याय आपल्याकडे आहे. जिथे आहात तिथे तुम्ही विरोध करू शकता. जर तुम्ही कामात चांगले आहात किंवा तुम्ही जर आहे तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी की तुम्ही त्या कामाला हातभार लावलात तर ते काम पटकन होईल, हे जेव्हा त्या बॉसलाही माहिती असतं, तेव्हा त्यावेळेला तुम्ही तिथे तुमचा विरोध दर्शवू शकता. आपल्याला काही भांडायचं नाही आहे.
एक शिव्या बिव्या देऊन आपल्याला काही हे करायचं नाही, पण एक मिडल वे असतो, चर्चा करण्याचा एक विषय असतो. माहिती आहे समोरच्याची इच्छा नसते, पण एक असतो विषय असतो समोरच्याशी चर्चा करण्याचा. अशा वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये बोलून सांगू शकता, विरोध दर्शवू शकता, पण तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. म्हणजे पुढच्या वेळेला ना तो बॉस विचार करेल की अरे नाही, हा असा बदलत नाही आपल्याला. सो त्यावेळेला बॉसची पण थोडी हे बदलते, जो मॅनेजर असतो त्याचा थोडा व्ह्यू बदलतो की नाही, दिस पर्सन इज नॉट बेंडिंग, जसं मी त्याला ट्रीट करण्याचा प्रयत्न करतोय तो समोरून विरोध करू शकतो. सो अशा वेळेला मॅनेजर पण थोडा बिचकून राहतो. आणि तिसरा पॉईंट की मला नाही विश्वास की मी बाहेर काय पडल्यानंतर करू शकेन, मला माझ्या घरच्यांचं बघायचं आहे, माझं पोट भरायचं आहे. शेवटी म्हणतो ना आपण, पापी पेट का सवाल आहे. आणि मला सिक्युरिटी पाहिजे जॉबची, इथे मला छान सॅलरी मिळते, एका थोड्याशा इन्सल्टिंगसाठी मी माझ्या नोकरीवर पाणी का सोडू, विरोध दर्शवण्याचं सामर्थ्य नाही आहे. तर तिसरा उपाय आपल्याकडे आहे, तो थोडा कठीण आहे, कारण तुम्हाला त्यावेळेला तुमची मेंटॅलिटी खूप जास्त स्ट्रॉंग ठेवायला लागेल. कारण तुम्हाला तिथे राहायचं आहे, तुम्हाला तिथे काम करायचं आहे आणि परत तुम्हाला तुमचा परफॉर्मन्सही द्यायचा आहे. तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. तो काय म्हणतो, ठीक आहे बाबा, तुझं गाढव पुढे, माझा घोडा मागे, तू मोठा मी लहान, इट्स ओके फाईन. त्याच्यामुळे काही आपला लॉस होत नाही आहे. आपण आपलं येऊन काम करण्याचा प्रयत्न करायचा, पण लक्षात घ्या तो मनस्ताप घरी घेऊन यायचा नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन्सल्टिंग, मेंटल हॅरेसमेंट किंवा मानसिक त्रास आपण टाळू शकत नाही, पण या 3 ऑप्शनपैकी आपण एक नक्कीच सिलेक्ट करू शकतो. मी एक गोष्ट नक्की सांगून ठेवू शकतो की या कलियुगातल्या सिस्टीममध्ये तुम्ही तरुण जाल, तुमच्याकडे अधिकार आहेत, तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्ही सबऑर्डिनेट्सना वाटेल तसं ट्रीट करताय, मेंटल हॅरेसमेंट होते, इन्सल्टिंग ट्रीटमेंट दिली जाते, बट कुठेतरी न्याय होतो. कर्मा ऑलवेज प्ले द रोल. आज नाही तर उद्या, इट्स अ सर्कल. तुम्ही आज समोरच्याच्या डोळ्यातनं पाणी काढले, तुम्ही आज समोरच्याला खूप त्रास दिलाय, तुम्हाला येऊन ते कुठेतरी भोगावं लागतंच. हे मी अनुभवलंय. एक होती कंपनी, आता मी तुम्हाला माझे अनुभव सांगतो आणि मग आपण इथे थांबूया ना, ते फार लांबेल. 2008 साली मी इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि मी जवळजवळ 2013 पर्यंत इतका अनुभव घेतला आहे. खूप त्या वर्षांमध्ये मी खूप रडलोय, खूप काही पचवलंय, खूप काही शिकलो. आणि एक बॅड फेज असते की नाही आपल्या लाईफमध्ये, की यार काही वर्कआउटच होत नाही आहे, धड ज्यात हात घालू त्या कामामध्ये काहीतरी वाकडंच होतं आहे. एक अशी बॅड फेज असते आपल्या लाईफमध्ये. सो 2008 to 2013 तुम्ही इमॅजिन करा, जवळपास अप्रॉक्सिमेट 6 इयर्स मी लाईफमध्ये स्ट्रगल काय असतं आणि स्ट्रगलमध्ये आपल्याला कशी ट्रीटमेंट दिली जाऊ शकते याचे प्रचंड अनुभव मी घेतले. 2008ला जेव्हा मी इंजिनिअरिंग पासआउट झालो, त्यावेळेला जॉब्स नव्हते मार्केटमध्ये आणि कॅम्पस रिक्रुटमेंट होण्या इतपत मला ते इंजिनिअरिंग आवडतही नव्हतं. तर रिसेशन टाईम होता. 2008 वॉज व्हेरी बॅड फेज फॉर IT. मी IT इंजिनियर आहे. तर नव्हतं मिळत काही आणि तसाही मला इंटरेस्ट नव्हता. जॉबच्या निमित्ताने मी इतकं काही पाहिलं आहे, कॉर्पोरेट्स आणि बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. मी अनेक ठिकाणी मी तासनतास वेटिंग केलेलं आहे की आता इथे ॲप्लिकेशन देऊन बघूया. मेनी मी मुंबई पूर्ण बहुतेक जॉबच्या निमित्तानेच पाहिली आहे. आणि टू सर्च अ जॉब मी ट्रेन वगैरे पकडून पेणच्या पुढे गेलेलो आहे मुंबईतून, आणि तिकडे काही होत नाही आहे हे ऐकून तो रिप्लाय घेऊन परतही आलेलो आहे. तो लोक कशी ट्रीट करतात, म्हणजे व्हॉट यू फील, व्हॉट यू आर, तुम्ही स्वतःला काय समजता, हे इथे अनुभव घेतला मी. किती वर्षाचा होतो मी तेव्हा, 2008 म्हणजे साधारण आजपासून 12 वर्ष आधी. मी 22 इयर्सचा असेल. तर एके ठिकाणी गेलेलो एका कंपनीमध्ये. तिथे मी म्हणजे अक्षरशः हातात CV घेऊन फिरायचो मी, या कंपनीमध्ये देऊन बघ, त्या कंपनीमध्ये देऊन बघ. तेव्हा सोशल मीडिया, ऑनलाईन वगैरे एवढं काही तेवढं मोठं व्यापक नव्हतं. ठिकठिकाणी जायचो. नवी मुंबई पालथी घातली, मुंबई पालथी घातली, ठाणं पालथं घातलं, पेणपर्यंत जाऊन आलो. आणि मला गरज आहे की नाही, हॅरेसमेंट किंवा इन्सल्टिंग आपल्याला अनुभव कुठे येतो, मला गरज आहे आणि समोरच्याला माहिती आहे की मला गरज आहे, तर मग कसंही बोला ना, गरज मला आहे की नाही.
सो समोरचा कसंही बोलेल, आय नीड टू लिसन. तर एके ठिकाणी एक माणूस होता. आता ते जागा वगैरे सांगणं मला इम्पॉर्टंट वाटत नाही. एक असा CV मी दिला रिसेप्शनच्या इथे आणि विचारलं की मॅडम काही वेकन्सी आहे का इथे, काही इंटरव्ह्यूज वगैरे चालतात का. त्यावेळेला एक असा सुटाबुटामधला माणूस बाहेर आला, असेल कोणी मोठा तिकडचा, आणि मी आणि माझा मित्र गेलो होतो. तर दॅट फेलो इज सेईंग, अरे हु आर दिस जोकर्स, हे कोण तिथे आलेत. सो त्याचं असं म्हणणं आहे की हे कोण जोकर इथे आलेले आहेत आणि काय यांना हवं आहे, काय असे फिरतायत CV घेऊन. सो इट इज व्हेरी हर्टफुल. तुम्हाला अशा गोष्टी, ठीक आहे मी तिथे परत गेलो नाही, ऑब्व्हियसली जायचा संबंधच येत नाही, पुढे काही झालं नाही तिथे. मग मला एका कंपनीमध्ये जॉब लागला. आय जस्ट गॉट सिलेक्टेड अँड तिकडे एक लेडी बॉस होती आणि माझा KR होता. माझा MBA झालेला तेव्हा, त्याच्यानंतर मी MBA केलं, डोकं फिरलेलं माझं. मी MBA केलं, नंतर म्हटलं नको, इंजिनिअरिंग नाही पाहिजे मला. माझ्या लाईफ स्टोरीवरती भरपूर बोलण्यासारखं आहे. एक दिवशी करेन त्याच्यावरही व्हिडिओ. तर तिथे गेल्यानंतर 1 महिना मी काम केलं तिथे आणि शी वॉज लाईक, मला एक KRA दिला होता. तिथे 1 महिना व्यवस्थित काम झालं. 1 महिना व्यवस्थित काम झाल्यानंतर शी वॉज लाईक स्टार्ट गिव्हिंग अ प्रेशर, नाही आता तू हे पण कर, नाही तू हे पण कर. मी म्हटलं मॅडम, माझ्या वर्क रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये हा पार्ट येत नाही. जेव्हा मी इंटरव्ह्यू माझा झाला तेव्हा मला जे काम सांगितलं त्या कामासाठी मी हो म्हटलंय. अदर दॅन दॅट तुम्ही मला ही सगळी जी कामं सांगतात ही माझ्या KRA मध्ये बसत नाहीत, त्याच्यामुळे मी ही कामं करणार नाही, असा मी त्यांना रिप्लाय दिला. मी फ्रेशर होतो तेव्हा, बट एक होती मनामध्ये एक कॅपेबिलिटी होती की यार, आय नो माय सेल्फ. आपण स्वतःला खूप चांगलं ओळखतो की मी इथे टिकेन की नाही, बाहेर गेल्यानंतर माझं काय होईल बघू. माझा एक विश्वास होता मनामध्ये, मी पहिलं ऑप्शन सांगितलं ना तुम्हाला, विश्वास होता माझ्या मनामध्ये की जे होईल ते मी करू शकेन. तर दॅट लेडी वॉज लाईक, ती तापलीच पूर्णपणे आणि शी वॉज लाईक, आत्ताच्या आता रेझिग्नेशन टाक, आय जस्ट डोंट वॉन्ट टू सी युअर फेस, निघ इकडनं, आणि मला तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही रसच नाही आहे. वाय आय हायर्ड यू. ओ माय गॉड, आय वॉज लाईक सिरियसली. तो आय वॉज लाईक ओके, इफ यू वॉन्ट रेझिग्नेशन. मी रेझिग्नेशन पण दिलं नाही, मी आपलं तसंच निघून गेलो. ठीक आहे, इट्स कर्मा. त्याच्यानंतर आय डोंट नो, मी काही फॉलोअप ठेवत नाही, त्यांचं कर्म त्यांना, व्हॉट एव्हर द केस. दुसरीकडे एके ठिकाणी लागलो मी. त्या ठिकाणी मी अक्षरशः, अगेन अ लेडी बॉस, आय डोंट नो वाय आय गॉट एक्सपिरियन्स फ्रॉम लेडी बॉस. तिकडे ती जी मॅनेजर होती, तिला काय प्रॉब्लेम होता माहिती नाही. इन्सल्टिंग मोमेंट वॉज की माझ्या बाबतीत नव्हती झाली ही, पण माझ्या कलिगच्या बाबतीमध्ये झाली होती. नाही आवडलं काम नाही आवडलं बरं का, म्हणजे ट्रेनिंग देऊ शकतो ना आपण, काम नाही आवडलं ठीक आहे बाबा, शिक काहीतरी. 1 महिना बघितलं. आता 1 महिन्याने सॅलरी घ्यायची वेळ आली. सॅलरी घ्यायच्या आदल्या दिवशी त्या लेडीने डिक्लेअर केलं की फ्रॉम टुमॉरो यू विल नॉट कम टू द वर्क बिकॉज तुझं काम मला आवडत नाही, ज्या पद्धतीने तू काय करतेस ते मला पटत नाही, आणि मॅनेजरचे कान भरणारे आजूबाजूचे पण खूप असतात, तुला उद्यापासून यायची गरज नाही. तिने बरोबर त्या दिवशी सांगितलं ज्या दुसऱ्या दिवशी सॅलरी होणार असते. सो 1 महिना तिच्याकडून काम करून घेतलं, ऑब्झर्व केलं. हवं तर ती तेव्हा 7-8 दिवसांनी सांगू शकली असती, पण नाही, आणि काढून टाकलं. दॅट ऑल्सो हर्ट मी की बाबा उद्या हिच्यावर वेळ आली आहे, माझ्यावरही वेळ येऊ शकते, दॅट मे हॅपन. आणि झालं असंच. काही महिन्यानंतर मी रेसिग्नेशन द्यायला गेलो की म्हटलं मला नाही जमते, कारण तेव्हा माझं माइंडसेट अशा लेवलला आलेलं की मला नाही करायचं आहे काम, आय विल डू माय ओन बिझनेस. मी काहीतरी असं करेन जे आज एखाद्या सोशल कॉजमध्ये मला त्याची गणना करता येईल. 2011-12ची गोष्ट असेल, तेव्हा मी म्हटलं की 9 to 5 मला जमत नाही आहे. मला सकाळची ट्रेन पकडून त्या गर्दीतनं जा, तिकडनं धावत पळत या, रात्रीचे 10 मला वाजायचे घरी यायला, मी सकाळी 7:30ला घर सोडायचो. आय वॉज लाईक नो, दिस इज नॉट माय फील्ड, मी काहीतरी नक्कीच वेगळं करेन. आणि मी तो जॉब सोडून दिला. तेव्हा मलाही बराच त्रास झाला आणि आय डोंट फील दॅट एन्व्हायरमेंट वॉज गुड. मग मी अजून एका कंपनीमध्ये ट्राय केला. म्हटलं चल अजून एका कंपनीमध्ये ट्राय करू. तिकडे मी गेलो. तिथे सुद्धा लेडी मॅनेजर होती आणि दॅट मॅनेजर वॉज लाईक, इंटरव्ह्यू घेतानाच इतका ॲरोगन्स होता चेहऱ्यावरती की
कोण आले, कुठून येतात, जसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, काय मॅनर्स आहेत, काय नाही, काय काय शी वॉज नॉट रेडी टू लुक ॲट मी इंटरव्ह्यू घेताना. काय बोला, जस्ट एक टाइमपास म्हणून इंटरव्ह्यू घ्यायचा, एक प्रॅक्टिस होईल इंटरव्ह्यू घ्यायची म्हणून घेत होती. अँड मी म्हटलं, मी तिथेच रिजेक्ट केलं. तो ॲटिट्यूड बघूनच म्हटलं मी ह्या एन्व्हायरमेंटमध्ये कामच नाही करू शकत. म्हटलं खड्ड्यात गेलं, नाही करू शकत मी काम. मी म्हटलं की सॉरी, मलाच इथे काम करण्याची इच्छा नाही आहे, इंटरव्ह्यू राहू देत, आय विल लीव्ह. सो मी जाताना शी वॉज लाईक ओके देन लीव्ह, का आम्हाला काय फरक पडतो, तू जाशील 1000 येतील अजून. मी तिथे लिफ्टसाठी वेट करत होतो. बरीच उंच बिल्डिंग होती ती. ते जेवढे बिल्डिंग उंच असते तेवढाच आपला अभिमानही उंच असतो कदाचित. तर आय वॉज वेटिंग फॉर द लिफ्ट. मी बटन दाबलं आणि दॅट लेडी जस्ट पासिंग बाय, जी माझा तो CV असा हातात पकडून चाललेली, ती म्हणाली की तिला पण लिफ्ट पकडायची होती आणि तिचं ऑफिस होतं वरती. सो शी वॉज लाईक, लिफ्ट आली, आता मी जाणार तर ते तिच्यासाठी इन्सल्टिंग होईल की नाही, की हा जातोय आणि हाला खाली जायचं ऑब्व्हियसली, वरती तर हा जाणार नाही, खाली जाणार आणि तिकडनं बाहेर पडणार. तिचं स्टेटमेंट होतं, हर्षल ही लिफ्ट वरती जाते, ही लिफ्ट खाली जात नाही, यू जस्ट कॅच अनदर लिफ्ट, गो. आय वॉज लाईक मॅन, देन दिस इज वॉट समथिंग टेरिबल. जी लिफ्ट वर जाते ती लिफ्ट खाली जाते. मी मनात फक्त एवढंच म्हटलं, जी लिफ्ट वर जाते ती लिफ्ट एके दिवशी खाली सुद्धा जाते. ज्या ॲरोगन्स, ज्या ॲटिट्यूडनी आज एक मॅनेजर वर्ग खालच्या लोकांकडे बघतो, त्यांना असं वाटतं की आपण वरतीच जाणार, आपली लिफ्ट कधी खाली जाणार नाही. त्यांनी एक लक्षात घ्या, कर्म आणि त्याचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं. तुमच्यामधला ॲरोगन्स हा त्याला कधीतरी उतरवता येतोच आणि तो असा उतरवतो, त्याला वेळ नाही लागत. मग अशा वेळेला काही प्रसंग होतात आणि काही नाही सुधरत, काही व्यक्ती तरीही सुधरत नाहीत, तो त्यांचा दुर्गुण आहे. पण कर्म प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुम्ही जर वाईट करत असाल तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला फटके बसणारच बसणार, हे पक्क धरून चला. आणि आज मी शिक्षक आहे, आज माझ्या हाताखाली 100-150 पोरं जेव्हा जातात, शिकून जातात, त्यावेळेला आज एक मेहनत करून इथपर्यंत आल्यानंतर मला हे कळतं की मी त्या पोझिशनमध्ये असेन तर मी हे ऐकू शकतो का, हा एवढा अपमान मी सहन करू शकतो का, हा विचार मी नेहमी करत असतो एक शिक्षक म्हणून जगताना. तर हे खूप गरजेचं आहे की आपण समोरच्याला कसं ट्रीट करतो. शेवटी समोरचा पण एक ह्युमन बिईंग आहे. चला बरं, मी हे सांगतो, आता माझे काही अनुभव मी तुम्हाला सांगितले, असं नाही आहे की तिथेच सगळं थांबलं. पुढे पण बऱ्याच गोष्टी होत गेल्या. कॅज्युअली कोणाशी इंटरॅक्ट होताना सुद्धा अशा गोष्टी होतात. मग कधी कधी आपल्याला वाटतं की फटाकसे रिप्लाय द्यावा. पण एक लक्षात घ्या, भावनेच्या भरात जाऊन निर्णय घ्यायचे नसतात. इन्सल्टिंग किंवा मेंटल हॅरेसमेंट या गोष्टी आपण या जगातून अवॉइड नाही करू शकत, तुम्ही कुठेही जा. पण माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, भावनेच्या भरात जाऊन कोणतेही निर्णय घ्यायचे नसतात. आधी विचार करा, मला असं वाटेल की हा मॅनेजर मला तडकाफडकी बोललाय, मी इथे रेसिग्नेशन त्याच्या तोंडावर मारून निघून जाईन, कदाचित त्याला हेच हवं असेल म्हणून तो मुद्दामूनही त्रास देत असेल, असं होऊ शकतं. म्हणून नेहमी विचार करा, भावनेच्या भरात डिसिजन घेऊ नका, शांत बसा. मला काय वाटतंय, माझ्यासाठी काय योग्य असेल हा विचार करा. मी सांगितलेले 3 पर्याय ते तुमच्या मनामध्ये आणून बघा आणि मग तुमचं मन एक पर्टिक्युलर डिसिजनवर येईल आणि तुम्हाला या 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडण्यासाठी सोपं जाईल. ती कंपनी सोडणं योग्य आहे, ते काम सोडणं योग्य आहे, की विरोध करू शकतो किंवा फक्त ऐकून घ्या, एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून द्या. एनी विच वेज यू कॅन गो फॉर इट. पण माझी बॉटम लाईन मला काय सांगायची, इन्सल्ट आपण टाळू शकत नाही, मग तो कुठेही होऊ शकतो. स्पेशली मी हा व्हिडिओ बनवलाय तो वर्क एथिक्स प्रोफेशनल लेवलवरती बनवलेला आहे की तिथे आपल्याला कसं हँडल करता येईल. आपण हे अवॉइड नाही करू शकत, पण आपल्याला ह्याच्यावरून काय सोल्युशन काढता येईल. आणि शेवटी आपलं आयुष्य ते आपल्याला चांगल्या पद्धतीने हँडल करायचं आहे. दुसऱ्याच्या कोणाच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही मेस्टअप नाही झालं पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. सो यंग जनरेशन, मला तुमच्यासाठी हे फार महत्त्वाचं सांगायचं होतं की बघा मुलांनो, आपल्याला ना घरच्यांचे पण आता बोल सहन होत नाहीत. तिथे एखादा शिक्षक उलट बोलत असेल तर आजची पिढी त्या शिक्षकाला पण उलट बोलते. आपण पूर्वी असं करत नव्हतो, आपल्याला एक धाक असायचा, पण आजच्या जनरेशनमध्ये तो कुठेतरी मिसिंग आहे.
तो यंग जनरेशन, माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की लाईफमध्ये ना इन्सल्टिंग प्रसंग खूप येतात, थोडेसे मानसिक त्रासाचे प्रसंग खूप येतात. तेव्हा ना भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेऊ नका. तुम्हाला हे खूप गरजेचं आहे ओळखणं की माझ्यासाठी काय चांगलं आहे. मग त्या 3 ऑप्शन जे मी तुम्हाला दिलेत की नाही, त्याच्यातनं तुम्ही एखादा ऑप्शन विचार करून सिलेक्ट करा. हे तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर राहील. आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काही सांगून जाईल, एक ज्ञान देऊन जाईल. माझ्या सेल्फ अनुभवातनं मी तुम्हाला सांगितलं, जिथे जिथे मला अशी वाईट ट्रीटमेंट मिळाली, आता मी तुम्हाला जे 4-5 एक्झाम्पल दिले माझ्या बाबतीत, तिथे तिथे मी ठरवलं की मी इथे नाही राहू शकत आणि मी ती कंपनी सोडली. मी तिकडनं बाहेर पडलो. मी हार्डली 1 महिना 2 महिने त्याच्यावरती मी कुठेच टिकू शकलो नाही. अनफॉर्च्युनेटली दैव माझं तसं होतं की तू इथे राहूच नको, दिस इज नॉट फील्ड फॉर यू. मग मी 2012 साली ठरवलं की मी टीचर बनेन, आय विल बिकम प्रोफेसर, की मी काहीतरी घडवूया ना, चला यंग जनरेशन घडवू. जे मी अनुभव घेतला आहे तो माझ्या गाठीचा अनुभव मुलांना शेअर करेन आणि मग हळूहळू पुढे पुढे प्रवास आता बघा कुठपर्यंत आला. एक शिक्षक आणि एक चॅनल ज्याच्यावरती मी अशा काही गोष्टी आपल्याला सांगू शकतोय आज. तर हा फायदा यंग जनरेशनला नक्की होईल. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण आय थिंक दिस इज वर्थ, की तुम्ही ह्या गोष्टी मूलभूत जीवनमूल्य आहेत ही तुम्ही छानपैकी लक्षात ठेवा आणि असेच पुढे जात राहा. हे स्पीड ब्रेकर असतात, यांना आपण व्यवस्थित हँडल करायचं आणि पुढे जायचं असतं. त्या स्पीड ब्रेकरनी माझ्या आयुष्यामधल्या कोणत्या तरी महत्त्वाच्या गोष्टीला ब्रेक नाही मारला पाहिजे, त्याला ओलांडून मला पुढे जायचं आहे, हे नेहमी लक्षात घ्या. सो आजचा टॉपिक आणि याच्यातनं घ्यायच्या पॉझिटिव्ह गोष्टी राहील लक्षात. धन्यवाद.